कौन करत है करनी न्यारी, 2 से 4 8 चारी। कॅन्सर किंवा कर्करोगाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण ते रोज आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये पाहतोच आहोत. याची कारणं आपल्याला हळूहळू समजू लागलेली आहेत. पण मुख्यत्वे हा आजार आपल्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आपल्या जगण्यामध्ये आपण थोडे थोडे बदल करू शकलो तर या रोगापासून आपला बचाव करू शकू. कॅन्सरची आकडेवारी भयानक आहे, पण या अंधारामध्ये आपल्याला एकच प्रकाश आहे, तो म्हणजे विज्ञानाचा. आपण या कर्कवृत्ताची मुसाफिरी या मालिकेतून समजून घेणार आहोत कॅन्सरचा भूतकाळ, कॅन्सरचा वर्तमान काळ आणि कॅन्सरचा भविष्यकाळ देखील, आणि तोही अगदी गोष्टींच्या स्वरूपात मनोरंजक रीतीने. या माहितीतून एका व्यक्तीची जरी कॅन्सरच्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे. तेव्हा चला बघूया कर्कवृत्ताची मुसाफिरी आपल्या आवडत्या डॉक्टर शेखर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण कॅन्सरची आकडेवारी आपल्याला जर खोटी पाडायची असेल तर सर्वांना मिळून एकत्र येऊन ही ज्ञान मनोरंजनाची मुसाफिरी करावी लागेल. कर्कवृत्ताची मुसाफिरी. कहे शेरवर यही वो क्षण है, जिए जिंदगी जिसमें सारी. नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. सर्जरी किंवा शस्त्रक्रिया हा कॅन्सर उपचारांमधील एक फार महत्त्वाचा घटक आहे. अत्यंत अवघड, क्लिष्ट शस्त्रक्रिया करून मोठे मोठे कॅन्सर बरे केले जातात, हे आपण ऐकलेलं असतं. कित्येक शस्त्रक्रिया तर चक्क 10-10, 12-12 तास देखील चालतात. सर्जनला तर 1-2दा नैसर्गिक कॉलसाठी किंवा काहीतरी पोटात ढकलण्यासाठी एखादा ब्रेकसुद्धा घ्यावा लागतो. या सर्व कालावधीमध्ये रुग्णाला ऑपरेशन टेबलवर सुखरूप ठेवण्याचं काम भूलतज्ञ करतात. पण एक काळ असा होता की सबंध शस्त्रक्रिया ही विना भूल केली जायची, कारण भूलशास्त्राचा शोधच लागलेला नव्हता. एखाद्या खुल्या रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सादर व्हावा तसं ऑपरेशन केलं जायचं. म्हणजे चक्क एका बाजूला प्रेक्षक बसायचे, त्या रुग्णाच्या टेबलभोवती सर्जन, नातेवाईक, वैद्यकीय विद्यार्थी, इतकंच नव्हे तर रुग्णाच्या घरातले पाळीव प्राणी, कुत्रबित्र देखील कोंडाळा करून उभं राहायचे. म्हणूनच कदाचित ऑपरेशन करण्याच्या खोलीला ऑपरेशन थिएटर हे नाव पडलं असावं. यात बहुतेक वेळा रुग्ण दगावायचे. ऑपरेशन चालू असताना होणाऱ्या पराकोटीच्या वेदनेमुळे किंवा काही दिवसांनी होणाऱ्या इन्फेक्शनमुळे. या परिस्थितीमध्ये काही दिवसांनी फरक पडला आणि शस्त्रक्रियेचं चित्रच पूर्णपणे बदलून गेलं. 1868 सालातील जुलै महिन्यामधील गोष्ट. डॉक्टर जॉन नेहमीप्रमाणे आपल्या शिकाऊ डॉक्टरांच्या ताफ्यासह हॉस्पिटलच्या राऊंडला निघाले. संध्याकाळची ही राऊंड विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एकाच वेळेस आनंदाची आणि तणावाची असेल. आनंदाची अशा करता की या राऊंडमध्ये डॉक्टर जॉन प्रत्येक पेशंटच्या समोर उभा राहून मुलांना जे शिकवत ते अनेक पुस्तके वाचली तरी लोकांना समजत नसे. जॉन सरांचा आयुष्यभराचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव त्यांच्या प्रत्येक शब्दातून दिसे आणि विद्यार्थी कानात प्राण आणून तो मनात साठवून ठेवत असत. आणि ही राऊंड तणावाची अशा करता की डॉक्टर जॉन अचानक एखाद्या विद्यार्थ्याला अवघड प्रश्न विचारत आणि त्याचं उत्तर आलं नाही की जाम भडकत. त्यामुळे विद्यार्थी घाबरून असत. त्या दिवशी राऊंड सुरू झाली. एक एक रुग्ण बघत बघत सारा घोळका एका पेशंटपाशी आला. अर्धांग वायूचा झटका आलेला तो पेशंट आजच दुपारी, म्हणजे त्या दिवशी दुपारी
रुग्णालयात भरती झालेला होता. अजून जॉननं त्याची फाईल देखील पाहिलेली नव्हती. जॉननं पेशंटच्या चेहऱ्याकडे बघितलं. चेहऱ्याचा अर्धा भाग पक्षाघातामुळे असा लुळा पडलेला होता, पॅरालिसिसमुळे. त्यामुळे त्याचा चेहरा ओळखू येण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्या रुग्णाचे डोळे पाहून जॉनला असं वाटून गेलं की ह्याला आपण कुठेतरी बघितलंय. त्यानं सोबतच्या एका सिनियर विद्यार्थ्याला त्याची केस हिस्ट्री सांगण्यास सांगितलं. विद्यार्थी सांगू लागला, 48 वर्षाचा हा जेंटलमॅन सद्गृहस्थ आज दुपारी ॲडमिट झालेला आहे. तोंडाच्या पक्षाघातामुळे त्याला नीट बोलता येत नसल्यामुळे त्याच्या पत्नीने हिस्ट्री दिली आहे. आज दुपारी घोडागाडीतनं चाललेले असताना अचानक यांना सबंध अंगात उष्णता वाटू लागली. हळूहळू ती इतकी असह्य झाली की यांनी गाडीवानाला गाडी थांबवायला सांगितली आणि चक्क सेंट्रल पार्कमधल्या तळ्यामध्ये कपड्यांसह उडी मारली. तळ्यातून बाहेर आल्यावर यांना पक्षाघातासारखी लक्षणं वाटल्यामुळे त्यांची बायको त्यांना इथं घेऊन आली. आल्यापासून त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा खूपच जास्ती आहे. रक्ताच्या तपासणीचे नमुने पाठवलेत, अजून रिपोर्ट मिळायचे आहेत. शरीराच्या उजव्या भागातील सबंध पॉवर ताकद कमी झालेली आहे. स्ट्रोक असावा. सिरियस आहे. डॉक्टर जॉन लक्ष देऊन ऐकत होते. त्यांच्या दृष्टीने ही एक रुटीन केस होती. याला रुटीन ट्रीटमेंट लागणार होती. काही इंटरेस्टिंग नाही म्हणून पुढच्या पेशंटकडे वळणार एवढ्यात त्यांची नजर फायलीवर लिहिलेल्या पेशंटच्या नावाकडे वळली. विल्यम मॉर्टन. आणि ते एकदम चमकले. त्यांनी पुन्हा पेशंटच्या चेहऱ्याकडे बघितलं. आता थोडीशी ओळख पटली. पेशंटच्या डोळ्याकडे पाहून तर त्यांची पूर्णच ओळख पटली. त्यांनी पेशंटचा हात हातात घेतला. पेशंट मॉर्टन हा अर्धवट ग्लानीत होता. तोंडाच्या कळेतून अशी लाळ गळत होती. त्याच्या चेहऱ्याकडे डॉक्टर जॉनना पाहावेना. ते हात सोडून चटकन मागे फिरले आणि उरलेले राऊंड सोडून देऊन आपल्या केबिनकडे भराभरा चालत निघाले. विद्यार्थ्यांचा घोळका बुचकळ्यात पडला. हे नवीनच होतं. असं प्रथमच घडत होतं. डॉक्टर जॉन आपली राऊंड कधीच अर्धवट सोडत नसत. सिनियर विद्यार्थी काही म्हणणार तोच डॉक्टर जॉन वार्डातून दिसेनासे झाले होते. विद्यार्थी सरांच्या पाठोपाठ केबिनकडे निघाले. सिनियर विद्यार्थ्यांनी सरांना काही सूचना दिल्या आणि तेही सरांच्या केबिनच्या दिशेने निघाले. आपल्या केबिनमध्ये डॉन सुन्न अवस्थेत बसलेले होते. अशा परिस्थितीत आत जावं की न जावं हे न कळल्यामुळे तो सिनियर विद्यार्थी बाहेरच उभा राहिला. तरी त्यांनी थोडासा धीर केला आणि तो आत शिरला. सर, काय झालं? सरांनी खिडकी बाहेरची नजर विद्यार्थ्याकडे वळवली. मग बाहेर घोटाळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे वळवली. त्यांना सगळ्यांना आत बोलव. सारे विद्यार्थी आत आले. हा पेशंट कोण आहे माहिती आहे का? कोणीच काही बोललं नाही. बसा, मी सांगतो. विद्यार्थी जमेल तिथे बसले. काही जण उभे राहिले. डॉक्टर जॉन सांगायला लागले. 1846 सालातली ही गोष्ट आहे. मला स्पष्ट आठवते कारण मी काही कामासाठी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. माझं काम संपवून मी परत निघणार तेवढ्यात तिथल्या एका थिएटरमध्ये काही नवीन प्रयोग चालू आहे असं माझ्या कानावर पडलं. मला थोडा वेळ होता म्हणून म्हटलं बघावं तरी. मी तिथे गेलो तर तिथे एक सर्जन एक ऑपरेशन करून दाखवणार होता. एका रुग्णाच्या मानेवर एक गाठ आली होती आणि ती काढायची होती. पेशंटला टेबलावर घेतलेलं होतं. सिस्टर, असिस्टंट वगैरे सगळी मंडळी जमली होती आणि बाजूलाच हा मॉर्टन उभा होता. त्याच्या हातामध्ये काचेचं भांडं होतं आणि त्यात काहीतरी द्रव रसायन भरलेलं होतं. सर्जरी सुरू करण्यापूर्वी मॉर्टन त्या पेशंटपाशी गेला आणि त्या काचेच्या भांड्यातला द्रव त्या पेशंटला हुंगायला सांगितलं. सिगरेटचे 7-8 झुरके घ्यावेत तसं त्या रसायनाच्या वासाचे झुरके त्या पेशंटने घेतले आणि पेशंट बेशुद्ध झाला. सर्जननी मग निवांतपणे ती मानेवरची गाठ काढली. पेशंटनी हू की चू केलं नाही. त्यानंतर मग ड्रेसिंग झालं आणि पेशंट हळूहळू शुद्धीवर आला. जगातला पहिल्या प्रथम ॲनेस्थेशियाचा हा प्रयोग करण्यात आला होता. माझ्या डोळ्यासमोर तो यशस्वी झालेला मी पाहिला. मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं, हा तो रसायन घेऊन आलेला मनुष्य कोण आहे? तर तो म्हणाला की तो एक डेंटिस्ट आहे, बॉस्टनमधला विल्यम मॉर्टिन नावाचा. पेशंट तोपर्यंत पूर्ण शुद्धीवर आला होता. त्यानं प्रेक्षकांकडे बघून हात केला.
मॉर्टनने त्याला विचारलं, तुला सर्जरी चालू असताना दुखलं का? तर पेशंट म्हणला की मला काहीतरी चालू आहे एवढं कळलं, पण दुखलं अजिबात नाही. हे ऐकून प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. मी शेजारच्याला पुन्हा विचारलं, ते कुठलं केमिकल आहे? तर तो म्हणाला, ते सिक्रेट आहे. मॉर्टन ते काही कोणाला सांगत नाही. मला आश्चर्य वाटलं. जगातल्या एका अद्भुत प्रयोगाचा मी साक्षीदार होतो, पण त्या ॲनेस्थेशियाचं रहस्य न समजताच मला मागे फिरावं लागलं. सगळे विद्यार्थी ऐकत होते. एका विद्यार्थ्याने विचारलं, म्हणजे ॲनेस्थेशियाचा शोध लावणारा मॉर्टन, ग्रेट मॉर्टन, तो हाच? जॉन म्हणाला, होय, तोच हा मॉर्टन. पण तो ग्रेट आहे की नाही याविषयी कायमच शंका राहिलेली आहे. त्यानं ते केमिकल खूप दिवस उघडकीस येऊच दिलं नाही. मग हळूहळू जगाला कळलं की ते इथर होतं. पण मॉर्टन त्याचं नाव काहीतरी लिपिऑन वगैरे असं भलतंच खोटं सांगत राहिला. त्याचं पेटंट मिळवण्याची खटपट करत राहिला. तेव्हा त्याच्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरने असा दावा केला की खरं म्हणजे इथरचा भुलीसाठी उपयोग त्या प्रोफेसरने शोधून काढलेला होता. तशी त्यांनी पेटंट ऑफिसमध्ये साक्षही दिली. मग मॉर्टनला काही पेटंट मिळालं नाही. ह्याचा कडवटपणा मॉर्टनच्या मनातून कधीच गेला नाही. त्यांनी सरकारवर दावा लावला, मेडिसिनच्या सोसायटीवर दावा लावला, आर्थिक भरपाई मिळावी म्हणून खूप प्रयत्न करून पाहिले, पण मॉर्टनला काही यश आलं नाही. मानव जातीवर अनंत उपकार करणाऱ्या शोधाचं त्याला काही प्रमाणात श्रेय मिळालं, पण इतर डॉक्टरांच्या मनातून मात्र तो उतरला. इतक्या महत्त्वाच्या शोधाच्या बाबतीत त्याची पैशांची हाव इतरांना आवडली नाही. मग मॉर्टन देशसेवेकरता सैन्यात भरती झाला. डॉक्टर जॉन पुढे म्हणाले, मी हे कुतूहल म्हणून त्याला फॉलोअप करत होतो. मॉर्टनविषयी उलटसुलट बातम्या येत राहिल्या. आज त्याच्या या अवस्थेकडे बघून मला फार वाईट वाटतंय. सगळ्या आठवणी उचंबळून आल्या. मुलांनो, तुम्ही लकी आहात. अशा माणसाची सेवा तुम्हाला करायला मिळणार. यातून तो वाचेल असं काही मला वाटत नाही. इतक्यात शिपाई आत आला. सर, मिसेस मॉर्टन आपल्याला भेटू इच्छितात. पाठव त्यांना आत. मिसेस मॉर्टन आत आल्या. जॉन खुर्चीतून उठून उभा राहिला. विद्यार्थ्यांकडे पाहत म्हणाला, मुलांनो, मानव जातीचं दुःख निवारण करण्यामध्ये जगातल्या कोणत्याही माणसापेक्षा मोठं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे मिस्टर विल्यम मॉर्टन यांनी. सर्व विद्यार्थी उभे राहिले. रूममध्ये शांतता पसरली. कातार आवाजात सौ मॉर्टन बोलू लागल्या, मिस्टर जॉन, तुमच्या शब्दांबद्दल मी आभारी आहे. होय, यांनी सारं आयुष्य यासाठी खर्च घातला, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळालं तर हे, असं म्हणत 3 जुनाट मेडल्स काढून त्यांनी सर्वांच्या समोर धरली आणि त्यांच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. मिसेस मॉर्टन, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पतीची पुरेपूर काळजी घेऊ. त्यांचे उपकार काही अंशी तरी फेडायची संधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. या घटनेनंतर एका आठवड्यातच मॉर्टनचं निधन झालं. मानव जातीच्या वेदना शमवणाऱ्या डॉक्टरचं आयुष्य मात्र वेदनामय गेलं. त्याच्या हयातीत त्याला धड श्रेय मिळालं नाहीच, पण मरणानंतर देखील त्याची परवड चालू राहिली. बॉस्टनच्या पब्लिक गार्डनमध्ये एक मेमोरियल उभं केलं गेलं. त्यातही मॉर्टनला पूर्णपणे श्रेय देण्यात आलं नाही. त्याच्याऐवजी मध्ययुगातल्या पोशाखातल्या एका काल्पनिक डॉक्टरचा पुतळा तिथे उभारण्यात आला. सर्जरीच्या टेक्निकमध्ये ज्याच्यामुळे निर्विवाद फरक पडला त्या माणसाविषयी मात्र वाद चालू झाला.